श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। झाली जनावर किती हजारांनी मृत झाली, परंतु याची दखल ना राज्य ना केंद्र घेत होतं। आणि ज्यावेळी पिंपरखेड जांभूळच्या परिसरामध्ये 8 लोक गेली, म्हणजे त्यावेळी 52 लोक गेली होती। 8 लोक ज्यावेळी गेली त्यावेळी आता माऊली, दोमे इथे सरपंच, विकासराव वगैरे सगळे तिथले जांभूळच्या परिसरातले आम्ही गेलो। आम्हाला लोकांनी सांगितलं की इथं कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला एंट्री नाही। मी सांगितलं तुम्ही आमच्यावरती काट्या टाकल्या तरी आम्ही इथून मागे जाणार नाही, जाऊ तर ठाम निर्णय घेऊन त्या ठिकाणी जाऊ। आणि आम्ही निर्णय घेतला, जोपर्यंत बिबट्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही। आणि म्हणून 2-3 दिवस आंदोलन केलं। आपल्यातली काही मंडळी, माऊली वगैरे हे सगळे उपस्थित होते। आम्ही बेल्ला जेजुरी हायवे 2 ठिकाणी अडवला। रात्री 1 वाजता शरददादा देखील आमदार आले होते आणि आम्ही रात्रीचं ठरवलं की आपण नंदी चौकामध्ये आपण आंदोलन करायचं आणि न भूतोना भविष्य इतिहासातला 22 तास हायवे अडवण्याचं काम आपण केलं। निर्णय काय झाला, आम्ही सांगितलं राज्याचा वनमंत्री तिथं आला पाहिजे, आम्हाला लेखी पाहिजे, राज्याचे पालकमंत्री तिथं आले पाहिजेत आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री आले, वनमंत्री आले। आणि निर्णय असा झाला की जो बिबट्या आपल्या या परिसरामध्ये पकडला जाईल त्याला पिंजऱ्याच्या बाहेर कधी सोडलं जाणार नाही। आणि तेव्हापासून बिबट्याची संख्या घटत चालली। काही बिबटे परराज्यामध्ये आपण पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या दृष्टीनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळालीच पाहिजे, तो निर्णय देखील आपला त्या ठिकाणी झाला। आणि म्हणून मला आपण सर्वांना सांगायचे की लढल्याशिवाय काही होत नाही। अहिंसेचा मार्ग, आपण काही हिंसेचं आंदोलन केलंच नाही, उलट जे आंदोलन चिघळत आले त्यांनाच लोकांनी चपलांचा चोप दिला, परत त्यांनी काय त्याच्यामध्ये गेलं। 4-2 जणांवर गुन्हे दाखल होतात, आपण त्याला काही घाबरायचं कारण नाही। परवा देखील सपकाळ साहेब होते, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अंबादासजी दानवे होते, रोहितदादा होते, काय अटक केली, सोडून दिलं, काय फरक पडत नाही। आमच्यावर तिथं गुन्हे दाखल झाले, काय फरक पडत नाही। तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या, तुमच्यासाठी आम्ही जीवाची बाजी त्या ठिकाणी लावू, हा सर्वांना देतो। कारण शरद जोशींना आंदोलन उभारलं, ते जन्माला आले गेले, परंतु कांद्याचा प्रश्न अनुत्तरित त्या ठिकाणी राहिला। परंतु संसदेमध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी देखील त्यावेळी ठाम भूमिका मांडली की मी कांद्याची निर्यात थांबवू शकत नाही। आज देशाच्या निर्यातीच्या धरसोड धोरणामुळे जगामध्ये 1 नंबरला निर्यात करणारा भारत देश आज कितव्या नंबरला गेलाय? 5व्या नंबरला गेलाय। आमदार साहेबांचं नाव काढतात आले, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज 5व्या नंबरला जर जगामध्ये गेलेला आहे, उद्या जरी केंद्राने आता सांगितलं की 10 लाख टन कांदा आम्ही निर्यात करू, परंतु 10 लाख टन कांदा जरी निर्यात करायचं ठरवलं तर तो कांदा जर जगामधल्या काही देशांमध्ये 4-5 वर्ष जर गेलाच नसेल, त्यांनी दुसरा माल शोधला, दुसऱ्या देशातला कांदा त्यांना ती चव